नमस्कार, मी गंगाधर दिगंबर जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, वडगाव, केंद्रजवळ पंचाल, तालुका कळमनुरी. मी आज जवळपास 3 ते 4 महिने झाले आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. मी ग्रामसेवक साहेबांना गावातील आमच्या 3 महिने झाले त्यांना वारंवार विनंती सूचना देत आहे, पण विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था नाही सर, व्यवस्था सुरू करून द्या. परंतु 3 महिने झालं हे काही ऐकायलाच तयार नाहीत. आज 1 महिना झालं हातपंप नवीन बोर पाडलेला आहे शाळेमध्ये त्यांनी, परंतु 1 महिना झालं बोर पाडून की त्यामध्ये अजूनही त्या बोरमध्ये मोटार बसवलेली नाही आहे. आणि इकून तिकून कसं तरी हातपंप शाळेच्या बाहेर 50 मीटरवर एक हातपंप होता. त्या हातपंपानं विद्यार्थी मेट्रोलच्या वेळेस, शालेय पोषण आहाराच्या वेळेस, जेवण झाल्याच्या नंतर दुपारा हातपंपावर पाणी पिण्यासाठी जात होते. परंतु तोही हातपंप आज 20 ते 25 दिवस झालं उकळून ठेवलेला आहे. यांना मी आज 15 ते 20 दिवस झालं सतत फोनावर फोन लावून म्हणत आहे, साहेब पाण्याचा विद्यार्थ्याला काहीतरी सोय करा, किंवा हातपंप तरी चालू करा, किंवा मोटर तरी चालू करा. परंतु यांचा बोलण्याची कालभाषा माझ्यासोबत ते असे मला म्हणाले की आम्ही तुमचं ऐकायलो म्हणून काय तुम्ही आम्हाला काही पण सांगणार काय. त्याच्या विषयावर मी ग्रामसेवक साहेबांना असे म्हणलो, साहेब आम्ही सांगालो तुम्हाला, म्हणजे तुम्ही या जागेवर आहात आणि तुम्हाला पाणी देणं हे कर्तव्य आहे, त्याच्यामुळे आम्ही सांगत आहे. विद्यार्थ्यांना पाणी द्यायचं म्हणजे का तुम्हाला घरून गावात जलजीवनचे मिशनचे आहे का मग? गावात हा विषय आहे दुसरा. गावात आज अंदाजे 2300 ते 2400 लोकसंख्या आहे. गावामध्ये 1,51,00,000 रुपयाचं बजेट ग्रामपंचायतला आलेलं आहे आणि पाण्याची टाकी पण गावात उभा टाकलेली आहे आणि पाईपलाईन पण झालेली आहे. परंतु नवीन विहिरीतून अजूनही गावात ग्रामपंचायतच्या टाकीला पाणी येत नाहीये. एकंदरीत जिल्हा परिषद शाळेत किती विद्यार्थी आहेत, किती म्हणजे कशी वर्ग आहेत? एकंदरीत ही शाळा आमची 1ली ते 8वी पर्यंत आहे व विद्यार्थी संख्या 204 विद्यार्थी संख्या आहे. बरं आता पुढील काय प्रक्रिया आहे, काय वरिष्ठ अधिकारी काय बोलले का? वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही अगोदर सांगितलं होतं की आज आम्ही आंदोलन, पाणी नाहीये म्हणून ग्रामपंचायतला आंदोलन करणार आहोत. परंतु ग्रामसेवक साहेब आधीच 15 ते 20 दिवस गावात येत नाहीत. आज सांगितल्याच्या नंतरही ते ग्रामपंचायतमध्ये आलेले नाहीत.